पूर्व मंत्री और बीजेपी विधायक गणेश नाइक के जन्मदिन पर नवी मुंबई के कोपर खैरने में गणेश नाइक ब्लड डोनर चेन की तरफ से महा रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। मौके पर सैकड़ों लोगों ने रक्तदान किया। इस शिविर का उद्घाटन पूर्व महापौर जयवंत सुतार, दशरथ भगत और सुधाकर सोनावने ने किया। इस अवसर पर पूर्व सांसद संजीव नाइक ने कहा कि हमने गणेश नाइक और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन पर रक्तदान शिविर लगाया है, जहां बड़े उत्साह के साथ युवा पार्टिसिपेट कर रहे हैं। इस रक्तदान शिविर की खास बात यह है कि जो भी व्यक्ति आज रक्तदान करेगा उसे ट्रस्ट की तरफ से पूरे जीवन में जब भी रक्त की आवश्यकता पड़ेगी रक्त उपलब्ध कराया जाएगा। संजीव नाइक ने कहा कि कोरोना काल में अनेकों लोगों को अपनी जान गंवानी पड़ी। कई लोगों को अपनी जान इसलिए गंवानी पड़ी क्योंकि उन्हें समय पर रक्त नहीं मिल पाया। ऐसे में आगे से किसी को रक्त के अभाव में अपनी जान ना गंवानी पड़े, इसलिए हमने इस महारक्तदान शिविर का आयोजन किया है। आगे उन्होंने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। कल्पना आहे की कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक लोकांना रक्ताच्या अभावामुळे जीव गमवावा लागला आणि ही बाब लक्षात घेऊन आदरणीय देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि लोकनेते गणेश नाईक साहेब यांचा वाढदिवस 17 तारीख आणि 15 तारीख असा असल्यामुळे 2 दिवसामध्ये महारक्तदान शिबिर व्हावं अशी संकल्पना गणेशजी नाईक ब्लड डोनर चेनच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ठेवली आणि मला आनंद आहे की 5 वर्षापूर्वी ही संकल्पना संदीपजी नाईक आणि सूरजजी पाटील यांच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि हजारोच्या संख्येने दर वर्षाला या संस्थेच्या माध्यमातून ब्लड डोनेशन करून अनेक लोकांना गरजूंना रक्त पुरवठा केला जातो। ती बाब लक्षात घेऊन आम्ही सर्वांनीच या गोष्टीवरती प्रकाश पाडला की ही वेळ वाढदिवस जरी साजरी करायची जरी असली तरी तो समाज उपयोगी असावा आणि म्हणून ही संकल्पना रक्तदान करून व्हावं आणि म्हणून मला वाटतं ही संकल्पना सर्वांनीच करावी। अंदाज आहे की साधारण 1000 डोनर आज या ठिकाणी रक्तदान करतील, परंतु 1000 डोनरांचं रक्त एकदमच एका ठिकाणी ठेवून तो खराब होऊ नये म्हणून हे रक्त विविध बँकांना दिलं जाईल। आज नवी मुंबई महापालिका आणि इतर बँकांना देऊन ज्यांना गरजेची आवश्यकता आहे, ब्लडची आवश्यकता आहे, रक्ताची आवश्यकता आहे, त्यांना दिलं जाईल आणि ही संकल्पना याचं 365 दिवसाचं कॅलेंडर बनवण्यात आलेलं आहे। रोज कुठे ना कुठेतरी शहरामध्ये या निमित्तानं रक्तदान होईल आणि गरजूंना हे ब्लड रक्त उपलब्ध होईल। जो रक्तदाता म्हणजे रक्त देईल त्याला कधीही आयुष्यभर रक्त हे कधीही मोफत उपलब्ध होईल ही संकल्पना यामागे आहे। उद्देशच आहे की रक्त द्या आणि स्वतःचा जीव हा आयुष्यभरासाठी तुम्ही सुरक्षित करा, ही त्यामागची संकल्पना। आणि म्हणून मला वाटतं की आज केंद्र सरकार या ठिकाणी सातत्यानं सांगते की रक्तदान करा, राज्य सरकार सांगते, महापालिका सांगते आणि ही सामाजिक बांधिलकी आपण सर्वांनी जपली पाहिजे। आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांनी या देशाच्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि म्हणून निमित्त मोदी साहेबांचा वाढदिवस आणि नाईक साहेबांचा वाढदिवस आम्ही केलेला आहे। आपण बघता की मोठ्या संख्येने त्याचा प्रतिसाद मिळतोय। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आणि नवी मुंबईचे भाग्यविधाते आमचे लाडके नेतृत्व नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा आज 15 सप्टेंबर वाढदिवस। नवी मुंबई शहरामध्ये हा 15 सप्टेंबर म्हणजे एक
उत्सवाचा सण म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. वेळोवेळी विविध उपक्रम या शहरामध्ये घेऊन त्या ठिकाणी या वाढदिवसाचं साजरा केला जातो. आज नवी मुंबई शहरामध्ये गणेश नाईक ब्लड डोनर चेन ही संकल्पना राबवून आज ब्लड डोनेशनचं महारक्तदान शिबिर या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. शहरामध्ये असंख्य असे नागरिक, तरुण, झोपडपट्टी भाग असेल, शहरी भाग असेल, गाव खेडा असेल, असंख्य तरुण यामध्ये या महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतील. या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजीव नाईक हे आहेत. नाईक साहेबांच्या विषयी असलेले नितांत प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी रक्तदानासाठी येतील. भविष्य कालखंडामध्ये हा महारक्तदान शिबिर एक निश्चित स्वरूपामध्ये कुठंतरी रेकॉर्ड नोंद होईल असा विश्वास व्यक्त करत असताना मी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि आमचे लाडके नेते गणेशजी नाईक साहेब यांना वाढदिवसानिमित्त तमाम नव्या मुंबईतील नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रथमतः नवी मुंबईचे लोकनेते, कुटुंब प्रमुख माननीय श्री आमदार गणेशजी नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, उत्तम शुभेच्छा, अनंत शुभेच्छा. या कोरोना प्रकोप काळामध्ये आरोग्याची जी काही हानी झालेली आहे आणि त्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन वारंवार सांगत आहे की रक्ताचा तुटवडा पडत आहे आणि ह्या बाबीची दखल घेऊन नाईक साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आज हा महारक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे. आणि ह्या रक्तदान शिबिरामध्ये सर्व तरुणांनी सहभागी व्हावाचं आम्ही आवाहन करतो. उत्तम कार्य आहे आणि एक संकल्पना आहे की एक चेन आहे. रक्तदान करा आणि रक्तदान घ्या, ही चेन. आणि ह्या चेनमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायला पाहिजे आणि कालाची गरज आहे, ही देशाची गरज आहे. वाढदिवस आहे एक आगळा वेगळा वाढदिवस, एक आरोग्य इथं वाढदिवस. मी तरुणांना आणि नागरिकांना या ठिकाणी आव्हान आहे, नम्र आव्हान, आपलं जे की वाढदिवस ज्या ज्या दिवशी असेल, ज्या ज्या वेळेला असेल, ह्या महारक्तदान शिबिर चेनमध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस 2 दिवसावर आहे आणि नवी मुंबईचे लोकप्रिय नेते माननीय गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस आज आहे. दुग्ध शर्करा योग नवी मुंबईकरांसाठी हा आहे आणि असा हा योग साधून आजचं हे महारक्तदान शिबिर याचं आयोजन गणेशजी नाईक ब्लड डोनर चेन यांच्यामार्फत इथे आयोजित केलेलं आहे. आज या कोरोनाच्या सगळ्या महासंकटामध्ये रक्ताची आवश्यकता आणि त्याचा तुटवडा असं एक मोठी समस्या देशभरामध्ये असल्याने भारतीय जनता पार्टीने तर हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असं राबवायचं ठरवलेलंच आहे. त्या अभियानाचा भाग म्हणून गणेशजी नाईकांचा वाढदिवस म्हणून आजच हे अभियान आम्ही इथे सुरू केलेलं आहे. सेवा ही समर्पण या टॅगखाली आम्ही हे अभियान पूर्ण देशभरामध्ये चालवतो आहे. 17 सप्टेंबरला प्रत्येक बूथवर 25 लाभार्थींचं वॅक्सिनेशन करणं असंही एक अभियान आम्ही या निमित्ताने राबवणार आहोत. आणि मग स्वच्छता अभियान असेल, गरजूंना अन्नदान असेल, रेशनिंग किटचं वाटप असेल, असे असंख्य उपक्रम हे येणाऱ्या कालखंडामध्ये 2 आठवड्यामध्ये आम्ही राबवणार आहोत. या निमित्ताने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि माननीय गणेशजी नाईक साहेब या दोघांनाही मी आरोग्यदायी आणि यशदायी भविष्याची चिंता हे व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. थँक्यू.